एका छोट्याशा प्लॅस्टिकच्या बाटलीतून संपूर्ण पृथ्वी हिरवीगार होऊ शकते. यावर तुमचा विश्वास आहे का? एका विद्यार्थ्यानं लावलेलं एक छोटंसं रोप उद्या हजारो पक्ष्यांचं घर बनू शकतं आणि एक दिवस संपूर्ण गावाचा श्वासही. आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत असाच एक विज्ञान उपक्रम, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी फक्त रोपेच लावली नाहीत, तर प्लॅस्टिकच्या कचऱ्यालाही नवं जीवन दिलं. चला पाहूया छत्रपती शिवाजी विद्यालय दुधोंडी येथील एक विद्यार्थी, एक रोप, एक झाड हा प्रेरणादायी उपक्रम. हरित क्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आणि कृषी दिनाचे औचित्य साधून आपल्या शाळेत विज्ञान उपक्रम आणि क्षेत्रभेट अंतर्गत एक विद्यार्थी, एक रोप, एक झाड हा उपक्रम उत्साहात राबवण्यात आला. आज पृथ्वीसमोर सर्वात मोठं संकट कोणतं असेल तर ते म्हणजे पर्यावरणाचे. दिवसेंदिवस वाढणारं तापमान, कमी होत चाललेली जंगलं, पाण्याची टंचाई, वाढते प्रदूषण आणि प्लॅस्टिकचा वाढता वापर ही चिंतेची बाब आहे. आज आपण वापरात असलेल्या अनेक प्लॅस्टिकच्या वस्तू वर्षानुवर्षे नष्ट होत नाहीत. त्या माती, पाणी आणि पर्यावरण दूषित करतात. म्हणूनच आम्ही विचार केला, जर हेच प्लॅस्टिकचा कचरा किंवा जर हाच प्लॅस्टिक कचरा विद्यार्थ्यांच्या हातून सुंदर रोपामध्ये बदलला तर, जर प्रत्येकाने एक तरी रोप वाढवले तर, आणि जर प्रत्येक रोप पुढे झाड बनले तर, याच विचारातून या उपक्रमाचा जन्म झाला. या उपक्रमात विद्यार्थ्यांना बाजारातून कुंड्या आणायला सांगितल्या नाहीत, तर त्याऐवजी घरात पडलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, तेलाचे कॅन, डबे, बरण्या आणि इतर निरुपयोगी वस्तू गोळा करण्यास सांगितलं. यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने त्या वस्तूंना रंगवले, सजवले, सुंदर कुंड्यांमध्ये रूपांतर केले. एका निरुपयोगी वस्तूचे सुंदर रोपामध्ये झालेले रूपांतर पाहून प्रत्येकजण आनंदित झाला. यातून विद्यार्थ्यांना पुनर्वापर म्हणजे काय हे पुस्तकातून नव्हे तर प्रत्यक्षात कृतीतून शिकायला मिळालं. विद्यार्थ्यांनी अशीच रोपे निवडली की जी त्यांच्या घराजवळ सहज उपलब्ध होतील. उदाहरणादाखल कोरफड, तुळस, लिंबू, इतर स्थानिक उपयुक्त वनस्पती. या औषधी वनस्पतींचं महत्त्वही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आलं. तुळस वातावरण शुद्ध करते, कोरफड आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, तर लिंबू पोषण मूल्याने समृद्ध आहे. हा उपक्रम म्हणजे केवळ वृक्षारोपणाचा नव्हता, तर आरोग्य, पर्यावरण आणि विज्ञान यांचा सुंदर संगम होता. उपक्रमाच्या दिवशी प्रत्येक विद्यार्थी स्वतः तयार केलेले रोप घेऊन शाळेत आला. कोणाच्या हातात रंगीबेरंगी बाटली, सजवलेला कॅन, तर कोणी प्लॅस्टिकच्या डब्यापासून आकर्षक कुंडी तयार केली. प्रत्येक रोपामागे विद्यार्थ्यांची मेहनत, कल्पकता आणि निसर्गाविषयीचं प्रेम दिसत होतं. या उपक्रमात फक्त रोप लावून फोटो काढण्यावर भर दिला नाही. प्रत्येक विद्यार्थ्यानं पुढील 3 महिने स्वतःच्या रोपांची काळजी घ्यायची, जबाबदारी स्वीकारायची, वेळेवर पाणी द्यायचे, योग्य सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्यायची, रोपाची वाढ त्याचं निरीक्षण करायचं. 3 महिन्यानंतर ही रोपे सार्वजनिक ठिकाणी लावून त्याचे झाडात रूपांतर करण्याचं नियोजन करण्यात आलं. यावेळी संस्थेचे सचिव श्री मिलिंद जाधव साहेब यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर शेती आणि पर्यावरण याचं महत्त्व समजावून देणे, मुख्याध्यापक श्री अरविंद कांबळे सर यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे मनापासून कौतुक केले. प्युअर हापूस आंब्याचं रोप आहे.
तिसऱ्या वर्षी वेसर. फळं लागायला सुरू होणार आहे. त्याचबरोबर संस्थेचे सर्व संचालक यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. अनेकांना प्रश्न पडतो, रोप लावणे म्हणजे विज्ञान कसे? तर याचे उत्तर अगदी सोपे आहे. प्रकाश संश्लेषण क्रियेमुळे झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून ऑक्सिजन देतात. झाडांची मुळं मातीची धूप रोखतात. भूजल पातळी वाढवण्यास मदत करतात. हवामानातील बदल कमी करण्यासाठी झाडे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच वृक्षारोपण हा पर्यावरण आणि विज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा एक उत्कृष्ट उपक्रम आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज एक विद्यार्थी, उद्या एक कुटुंब आणि परवा संपूर्ण गाव जर प्रत्येकानं फक्त एकच रोप लावून त्याचे झाड केले तर आपल्या भारताला पुन्हा एकदा हिरवाईची ओळख मिळेल. लक्षात ठेवा, झाडे आपण लावत नाही, आपण आपल्या पुढच्या पिढीचा श्वास लावत असतो. तुम्हालाही हा उपक्रम आवडला असेल तर आजच एक रोप लावा, त्याची काळजी घ्या आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा शैक्षणिक आणि विज्ञानविषयक प्रेरणादायी उपक्रमासाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.